नवऱ्याने सपोर्ट केला म्हणून आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली, ते म्हणजे छत्रपती महाराजांचा शूट करायची. परंतु एक मोठा प्रॉब्लेम झाला होता, लेन्सचा. महाराज की जय. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी तेच नक्की सांगा. तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे, तसं तर असं वाटत आहे की आता यूट्यूब बंदच करून टाकायचं, कारण कितीही चांगले व्हिडिओ टाकले, कितीही आपण चांगलं वागलो ना, तरी पण लोकांचं बोलणं काही थांबत नाही. आता माझं प्रमोशन करणे हे काम आहे, त्याच्यामुळे मी तसा मेकअप, तसा ड्रेस लुक करतो. आता लोकांचं कसं आहे, नॉर्मल राहिलं तिला एवढे सारे कपडे येतात, एवढं प्रमोशन करते, परंतु कशी भिकार चोटासारखी लागते. आणि थोडंसं चांगलं राहिलो की मग त्याच्यातही म्हणते की काय शोभतं काय नाही. आणि बोलणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्त्रियाच असते. मला जे पटते, जे चांगलं वाटते तेच मी करत असते. बाकी तुमच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे वागणारी मी तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वराज्य दिलेलं आहे, म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे राज्य करता येईल, त्याला म्हणतात स्वराज्य. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर आज माझा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटोशूट होता आणि व्हिडिओ पण काढायचे होते आणि खूप दिवसाची इच्छा होती की स्वराजसोबत एक वेळा तो शूट करायचा. आणि इथं ना तुम्हाला माहीत आहे, मी मोहिनी हर्बल्स जे प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत, म्हणजे स्किनसाठी, केसांसाठी आणि त्यासोबतच वेट लॉससाठी माझे 3 प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत, जे माझे स्वतःचे आहेत. ते पण काम मी आता करत असते. तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी मला म्हणजे कस्टमरचे कॉल वगैरे चालू झाले होते, जे की मी तुम्हाला थोडंसं ऐकून देते. हां, मला ऑर्डर करण्यासाठी माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला तुमचा ॲड्रेस वगैरे पाठवा लागेल आणि पेमेंट आधी करावं लागेल 800 रुपये. आणि 800 रुपये पेमेंट केल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे व्हॉट्सअपला. आणि त्याच्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस, पिनकोड नंबर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. नंतर मी तुम्हाला ऑर्डर पाठवून देते, म्हणजे मी स्वतःच पाठवणार आहे. हां. आणि केसांचा संपूर्ण म्हणजे जो कोणता तुमचा प्रॉब्लेम असेल बघा, कोंड्यामुळे आपले केस फॉल, कारण मी स्वतःच्या कामात एवढी बिझी आहे ना, मला अजिबात व्हिडिओ टाकायला किंवा तुमच्या कॉमेंटचा रिप्लाय द्यायला मला अजिबात वेळ नाही. परंतु माझं चॅनल आहे, मला प्रमोशनचे व्हिडिओ टाकावं लागतात, म्हणून ते व्हिडिओ मी टाकत असते. तर इथं मला आज जायचं होतं छत्रपती महाराजांच्या व्हिडिओ शूटला आणि ते ना पुण्यापासून 35 किलोमीटर होतं. सुभेदार माची असं त्या रेस्टॉरंटचं नाव होतं आणि खूप म्हणजे खूप छान होतं. तर पटापट नवरा बायको आम्ही दोघं उठलं, झाडाला पाणी वगैरे टाकलं, क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे. चला फ्रेंड्स, आता निघत आम्ही शूटला. आवरलेला आहे सर्व, आवरता उशीर झाला शेवटी. तर चला, माझा ड्रेस कसा दिसत आहे ते नक्की सांगा. गणेशजीची हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत स्वराजच्या आणि माझ्या फोटोशूटसाठी. आहे का तुला? कोणता शूट करणार आहेस तू? बोल की. महाराजांचा. तर आलेला आहोत, तुम्हाला लोकेशन थोड्या वेळानं दाखवणार आहे आम्ही. आम्हाला नेहमीप्रमाणे आजही उशीरच झालेला आहे, आहे ना? हो, आज लयच उशीर झाला. आज लयच झाला आहे, पण आवरायचं आहे पटापट. तर ते सेटअप करतायत. स्वराजचं जे काही कॉस्ट्यूम आहे ते त्यांनीच आणलेलं आहे. तर घरून निघायलाच एवढा वेळ झाला होता. त्याच्यामध्ये बांगड्या नव्हत्या घेतल्या आणि ज्वेलरी पण नव्हती घेतली. जाताना ज्वेलरी, बांगड्या असं करताना आम्हाला इथं पोहोचायला साधारणतः 3 वाजले. तरी पोहोचल्यानंतर ते दादा ताई म्हणजे एवढे सपोर्टिव्ह होते आणि खूप छान. किंडोरा असं त्यांचे फोटो अँड फिल्म्स असं त्यांचे इन्स्टा पेजचं नाव आहे. तुम्हाला जर करायचं असेल ना शूट, तुम्ही नक्की त्यांच्यासोबत करा, कारण तेच कॉस्ट्यूम वगैरे आणतात आणि लहान मुलांना एवढ्या छान पद्धतीने ते हँडल करतात की खूपच. आता इथं स्वराजला मी सगळ्यात अगोदर रेडी करून दिलं. ते बोलले आधी स्वराजचा शूट करूया. तर स्वराज रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जय. मस्त वाटते ना? आवडलं तुला? चली ये पटापटा. तिथं नाही ठेवा लागत ते. स्माइल छान दे, छान दे स्माइल. छान तलवार अशी बघड. हा छान. तिकडे स्माइल दे, स्माइल. खूप छान. स्माइल दे, व्यवस्थित दे. व्यवस्थित दे.
नॉर्मल दे बेटा, नॉर्मली. बघू. हां, नॉर्मली. हां, अशी आणि खूप छान पद्धतीने ना ते म्हणजे मुलांना हँडल करतात आणि खूप म्हणजे खूप छान त्यांनी स्वराजचे फोटो व्हिडिओ घेतलेले आहेत. आणि माझी ना स्वराज झाला तेव्हापासून असे दुसऱ्यांचे मुलांचे मी फोटोशूट बघत होती ना, परंतु माझी काही तेव्हा परिस्थिती नव्हती. परंतु मी असं ठरवलेलं होतं की एक दिवस माझा नाही, परंतु माझ्या स्वराजचा तर मी छत्रपती महाराजांचा व्हिडिओ शूट करणारच, हे मी ठरवलेलं होतं मनात. आणि आज तुम्ही बघू शकता की आज प्रत्येक चांगली वस्तू घेण्यापासून, चांगलं खाण्यापिण्यापासून सर्व काही चेंज झालेलं आहे. काहीच मागचे दिवस राहिले नाही. मागचं काही मला आठवायचं पण नाही आहे, कारण ज्या परिस्थितीत आहे स्वामींनी मला ठेवलेलं त्या परिस्थितीत मी खूप हॅपी आहे. आणि राहिलं लोक मला रानू मंडल म्हणतात, हे म्हणतात, ते म्हणतात, जे काही आहे ते मी माझ्या नशिबानं आहे. आणि ज्या कामानं माझं पोट भरते त्या कामाला मी कधीच लाजणार नाही, कारण मला प्रोडक्ट येतात ते मी लावते. मला जे कपडे काय म्हणतात कपडे येतात प्रमोशनसाठी ते मी घालते, ते काही मला विकत आणावे लागत नाही. आणि हे माझ्या कष्टामुळे माझ्यात काहीतरी क्वालिटी आहे म्हणून मला भेटलेली आहे. मला नाव ठेवणारे, मला काही बोलणारे, त्यांच्यात क्वालिटी क्वांटिटी सर्व काही असून त्या बिचाऱ्या घरी आहे. मला इथं कोणत्या स्त्रीला हिनवायचं नाही आहे, परंतु मला एकच सांगायचं आहे, तुमचा जळकुटेपणाच माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये उतरतो. मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही जर एवढा वेळ तुमच्या स्वतःवर दिला ना तर तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी गुण आहे, मी 100% सांगते. परंतु तुम्ही ना याला जळण्यात त्याला जळण्यात, आणि काही लोकांना हे पण विचित्र सवय असते की आपलं चांगलं झालं तर लोक आपल्याला जळतात का. कोणाला जळायला एवढा कोणाला वेळ नसतो. प्रत्येकजण आपल्या नशिबाने खातो आणि नशिबानेच हे होत असतो. मी जे काही सहन केलं, आज माझे चांगले दिवस आले, कारण वाईट दिवसानंतरच चांगले दिवस असतात हे पण विसरू नये. तर आता फायनली इथं माझा संपूर्ण लुक सायलीने पटापट तयार करून दिला. सगळ्यात अगोदर म्हणजे मेकअप वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी हेअरस्टाईल वगैरे करून दिली आणि ती हेअरस्टाईल करत होती. आणि इथं आमच्या गप्पा गोष्टी पण चालू होत्या. तर मी तिला बोलत होती की बघ बाई, माझा जास्त डार्क मेकअप करू नको, कारण आधी खरंच माझे मेकअप असे होते ना की म्हणजे ते मला सूट होत नव्हते. जास्त म्हणजे लेअर लावत होते ते मेकअपचे, माझ्या गावाकडचे जे होत्या त्या. परंतु आता सायली कसं नॉर्मल मेकअप करते आणि जास्त मेकअपच्या लेअर ती लावत नाही. आणि जे कोणी माझं मेकअप करणारा असल्यानं मी त्यांना सांगत असते की बाबा माझं जास्त म्हणजे हे घेऊ नका, म्हणजे जास्त मला मेकअप करू नका, जास्त लेअरचा मेकअप करू नका. तिने पटापट आवरून दिलं. माझ्या हातावर मेहंदी वगैरे काढून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एवढा आमचा पसारा झालेला होता. तर फायनली आता म्हणजे स्वराजची तयारी झाली. स्वराजचा फोटोशूटही आटोपला होता आणि त्याच्यानंतर माझा फोटोशूट सुरू झाला होता. आणि जेव्हा आपण ही वेशभूषा घालतो आणि जेव्हा महाराजांचे गाणे ऐकतो ना, तेव्हा खरंच असं वाटते की त्यांनी आपल्या स्त्रियांसाठी किती केलं. नाहीतर आजसुद्धा आपण गुलामगिरीत आणि चार भिंतीच्या आळोशालाच राहत असतो. परंतु त्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं की प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, लढण्याचं, जगण्याचं सगळं काही भेटलं पाहिजे. परंतु इथं दुसऱ्या स्त्रीला जगू देत नाही आहेत, असं होत आहे. चला, तर अशा पद्धतीने शूट झालेलं आहे आणि खूप छान यांनी शूटमध्ये मदत केलेली आहे. थँक्यू सो मच दादा. वेलकम. वेलकम ताई. हां, हे आहेत आपल्या सोबतीला, ते बोलले आम्ही सोबत चलतो तुम्हाला. आम्ही स्कूटीवरच आहे. तरी पण हे दोघं घ्यायचेत ना मला. याचे कपडे चेंज करायचे फक्त आपल्याला. तर आजचा माझा लुक कसा दिसत आहे ते नक्की सांगा, आणि स्वराजचा पण लुक कसा दिसत आहे ते तुम्ही मला नक्की सांगा. खूप म्हणजे खूप छान वाटलं इथं येऊन, आणि वातावरण ते एवढं झक्कास होतं, खूप छान वातावरण होतं, जे तुम्ही बघितलेलंच आहे. मस्त वातावरण होतं. त्यानंतर त्यांनी आमचा रिव्ह्यू घेतला की आम्ही तुमचा फोटोशूट घेतला, तुम्हाला कसं वाटलं काय नाही. इथं बसून मी त्यांचा रिव्ह्यू पण दिलेला आहे. खरंच त्यांनी खूप म्हणजे खूप छान फोटोशूट केलेला आहे. आणि मी ठरवलेलं आहे की आता स्वराजचा यावर्षी बड्डे पण मी छान करणार आहे. तर त्याच्यामुळं त्याचा बड्डेचा शूट पण मी इथंच करणार आहे. तर तुम्हालासुद्धा करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या आयडीला जाऊन त्यांना DM वगैरे करू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही रिव्ह्यू वगैरे करून घेतला आणि निघालेला आहोत तिथून. तर ही तलवार वगैरे त्यांनी मला दिली होती, चालवायला नाही, म्हणजे फोटो वगैरे काढायला. तर ही तलवार वगैरे त्यांना द्यायची होती. आणि एवढा मोठा माझा शूट झालेला आहे तो माझ्या नवऱ्यामुळे, कारण माझा नवरा बोलला तुझा टेन्शन घेऊ नको. स्वरा आणि गणेशजी घरी होती आणि स्वराजचा फोटोशूट असल्यामुळे मला स्वराजला सोबत आणावं लागलेलं आहे. आणि आम्हाला निघता फायनली संध्याकाळ झाली होती आणि डोंगरात होतं ते. विशेष म्हणजे मस्तपैकी छोटीशी विहीर आणि हा किल्ला बघू शकता किती सुंदर, अक्षरशः असं वाटतं. चल निघू आम्ही. हो निघा.
माझा एवढा मोठा शूट झाला, परंतु माझ्या नवऱ्याचा मला एक फोनही नव्हता. बिचारा माझ्या कामात कधीच अडथळा आणत नाही. उलट मी जेव्हा पण कुठं जायला निघतो तर पटापट मला आवरू लागतो आणि कामं पण करू लागतो. खरंच त्याच्यामध्ये आता खूप सुधारणा झालेली आहे आणि त्या गोष्टीचं खरंच प्राऊड वाटतं की जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मागं पुरुष असतो ना, ती स्त्री काही पण करू शकते. तुम्ही लक्षात असू द्या. तर आता जे दादा ताईसमोर चालत आहे तर त्यांनी आमचा शूट केलेला होता आणि ते पुण्यापर्यंत आमच्यासोबत होते. ते समोर आणि आम्ही मागं आणि सायली. त्याच्यानंतर खूप संध्याकाळ झाली होती. स्वरा पण घरी होती आणि गणेशजी पण घरी होते. तसं तर त्यांना पण आणायचंच होतं सोबत शूटला, परंतु एका गाडीवर कोण कोण येणार त्याच्यामुळे सायली, स्वराज आणि आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर इथं जवळपास म्हणजे त्या डोंगरातून बाहेर आलेलो होतो. मग ते दादांना वगैरे चहा प्यायचा होता, त्या ताईंना आणि मला पण. तर ते बोलले ताईसोबत चहा घेऊया आणि नंतर मग आमचा वे दुसरा आहे तर आम्ही तिकडून जातो, आता तुम्ही व्यवस्थित जावा. ते म्हटलं ठीक आहे. आणि माझा आजचा लुक कसा दिसत आहे ते नक्की सांगा आणि स्वराजचा पण लुक तुम्हाला आवडला का ते नक्की सांगा. कसं आयुष्याचं काही भरोसा नाही, त्याच्यामुळे आपण आपली इच्छा सर्व पूर्ण करून घ्यायची आणि या जास्त गर्व या गोष्टीचा वाटतो की आपल्या सर्व इच्छा आपण स्वतः पूर्ण करत आहे, ना नवरा ना आई, आपल्या इच्छा सर्व आपण पूर्ण करत आहे, त्या गोष्टीचा जास्त गर्व वाटतो. त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे माझा पूर्ण लुक. खूप छान वाटत होता. आणि ही साडी आपली मिशोचीच आहे आणि बांगड्या विकत घेतल्या होती, ज्वेलरी रेंटने घेतली होती आणि माझा मेकअप केला होता सायलीने. तर असा होता माझा आजचा फोटोशूट. आणि कसं आहे, जर तुम्ही असे निगेटिव्ह बोलत जासाल ना तर मी आता यूट्यूब चॅनलच बंद करून देते. वाईट करतो का हे लाईट. अशा पद्धतीने आजचा जो आहे काय शूट तो आटोपलेला आहे. परंतु असा प्रॉब्लेम झालेला आहे एक मोठा की आजसुद्धा मी हे काढलेले नाही आहेत. तर काय करू गणेशजी. झोपा काय लागते, असंच काय लागते. पण आता माझ्या नवरा माझ्या डोळ्यातलं आहे हे काढतो म्हणते, पाहतो जाता. तुम्ही पण बघा काढतात की काय. अशीच करून घे पहिली. दुखते गणेशजी, तुम्ही माझ्या डोळ्यात फटकन बोट घालून देसान. अजून हात बी नाही लावला तर दुखते. मी काढू काय. काढ बरं. हे भैया असं निघाली का? कसं करता, कसं करायचं ते सांगा ना. हे पाय, हां. तू एक डोळा बंद कर असा. हां. हे डोळा असा उघडा मोठा कर हां आणि तिला असं अदर असं थांबा. आपण तर गोष्टीमध्ये ना सायली चालली गेली होती तिच्या मम्मीकडे आणि मी आली होती घरी. जेवण वगैरे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी तर तिला लेन्स काढूनच मागितल्याने खूप काढण्याचा प्रयत्न केला, यूट्यूबवर बघितला आणि सायलीने सांगितलं होतं की असा कापसाच्या गोळा घेतला की निघते. मला ती काढता पण येत होती, पण मी असा डोळा बंद केले की ती पुन्हा ते जाऊन बसत होती, काही सुचतच नव्हती. आणि लेन्स काढण्याच्या नादात ना 2 वेळा गणेशजीचं आणि माझं भांडण पण झालं. ते बोलत होते तू असा डोळा कर, मी काढून देतो, पण मला भीती वाटत होती. आणि सायलीचं कसं आहे, सायली एका सेकंदात म्हणजे काढून देते आणि मला तर असं वाटलं सायलीकडे जावं लागणार की काय, परंतु ते निघाली. चला काढ. तू ते वर नको करू, डोळ्या वर करू म्हणून म्हणतो तू हाताने काढ. आता मी काय कशी गेली इकडं बरोबर डोळ्या गेला तर चिडचिड नाही करता तू. मग काय झाक मारवाली काही करतच नाही. मग एवढं असं डोळ्यात काय बोट घालायला अरे लागते. अदर असं ठेवायला लागेल का, काढायला सरपत लागेल. फायनली आम्ही दोन्ही हे काढलेले आहेत, बघू शकता.